डायग्राफ. डायग्राफ किंवा डायरेक्टेड ग्राफ, दोन्ही एकच. डायरेक्टेड ग्राफ किंवा डायग्राफ. डायरेक्टेड ग्राफ इज अ ग्राफ इज इज कॉल्ड डायग्राफ. ओके, किंवा म्हणजे त्याला डायरेक्शन असते फॉर ब्रेविटी. डायरेक्टेड म्हणजे त्या शब्दातच आहे बघा, डायरेक्शन आहे, बरोबर आहे, डायरेक्शन. लेट आर बी अ रिलेशन ऑन सेट ए, कन्स्ट्रक्ट डायग्राफ ऑफ द रिलेशन ॲज फॉलोज. When a relation is defined on a set A, then we can represent the relation by diagraph. First, the element of A are written down. Then the arrows are shown for each element of X to each element Y whenever XY belongs to R. म्हणजे ज्या ज्या वेळी ऑर्डर पेअर आहे, सपोज एक्स वाय हे आर मध्ये आहे, कुठले असतील ते बरेच असतील तिथं ऑर्डर पेअर. जर रिलेशन असेल म्हणजेच बिलॉंग्स टू आर असेल, तरच ती एक्स आणि वाय आपण काय करायचं आहे, जॉईन करायचं आहे बाय एज. आणि एक्स आणि वाय ज्या क्रमाने आहे ऑर्डर पेअर, त्याच मॅनरने तिथं ॲरो आपण काढायचा आहे. फॉर एक्झाम्पल बघा, इथं खाली एक्झाम्पल आहे बघा. ए दिलाय तुम्हाला 1 2 3 4 6. ओके, आर इज अ रिलेशन ऑन ए. ओके, डिफाइंड बाय ए बी बिलॉंग्स टू आर इफ अँड ओनली इफ ए डिवाइड्स बी. हे रिलेशन आहे. ओके, म्हणजे तुम्हाला इथं काय फाइंड आउट करायचं आहे, तुम्हाला ए दिलेला आहे, बरोबर आहे, 2 3 4 6. आपल्याला आर मध्ये कुठल्या कुठल्या पेअर आहेत ते बघायचंय. बघा, 2 डिवाइड्स 3 होतंय का? 2 डिवाइड्स 3 होतंय का? हे नाही होत. ओके, 2 डिवाइड्स 2 होतंय ना, बरोबर आहे, चेक करायचंय. 2 डिवाइड्स 2 होतंय म्हणून 2,2 आला. ओके, 2 डिवाइड्स 4 होतंय का? होतंय म्हणून 2 4 आला. ठीक आहे. 2 डिवाइड 6 आहे का? आहे. 2 ने 6 ला डिवाइड करता येतं म्हणजे 2,6 आला. ओके, आता 3 चेक करा. 3 डिवाइड्स 4 होईल का? किंवा 3 डिवाइड्स 2 होईल का? नाही होणार, बरोबर आहे. 3 डिवाइड्स 3 होईल. प्रत्येक संख्या स्वतःलाच भागाकार करू शकते, बरोबर आहे. सो 3,3 आलं. ओके, 3 डिवाइड 6 होते का? होतंय म्हणून 3 6 आला, बरोबर आहे. आता 4 डिवाइड्स 3 होईल का? नाही होणार. 4 डिवाइड्स 2 होईल का? नाही होणार आहे. 4 डिवाइड्स 4 होईल का? होईल म्हणून 4 4 आला. ओके, 4 डिवाइड 6 होईल का? नाही होणार म्हणून 4 6 आलेला नाही. आता पुढचा एलिमेंट घ्या, 6. 6 डिवाइड्स 2 होईल का? नाही होणार म्हणून 6 2 आला नाही. 6 डिवाइड्स 3 होईल का? नाही होणार म्हणून 6,3 आलेला नाही. 6 डिवाइड्स 4 होईल का? नाही होणार म्हणून 6,4 आला नाही. पण 6 डिवाइड 6 होतोय म्हणून 6 6 आला. लक्षात आलं का? आर मधल्या ऑर्डर पेअर कसा फाइंड आउट केला, लक्षात आलं? म्हणजे तुम्हाला इथं फाइंड आउट करायचंय. क्वेश्चन असा पण असू शकतो, म्हणजे आर तुम्हाला प्रत्येक वेळी दिलेलाच असेल असं नाही. तिथं काहीतरी डेफिनेशन दिली असेल की ए कॉमा बी ऑर्डर पेअर बिलॉंग्स टू आर कधी होईल, आणि ह्याच्या बाहेरचे एलिमेंट नाही घ्यायचे, एच्या बाहेरचे एलिमेंट नाही घ्यायचे. ए तुम्हाला दिलेला असेल किंवा बी दिलेला असेल, जे काय असेल, बरोबर. ही डेफिनेशन लक्षात घ्यायची. डिव्हिजन डेफिनेशन आहे ए डिवाइड्स बी. मग ज्याने ज्याने डिवाइड करता येईल दुसऱ्या नंबरला त्याच मॅनरनी आर मध्ये एलिमेंट घ्यायचे. ह्याच्यात काय अडचण आहे? नाही. आता हा आर हा सबसेट ऑफ ए क्रॉस ए, डेफिनेशनच आहे रिलेशनची. मागच्या लेक्चरला तुम्ही बघितलं असेल डेफिनेशन काय रिलेशनची. आर इज अ रिलेशन फ्रॉम ए टू बी. वेन इफ आर इज अ सबसेट ऑफ ए क्रॉस बी प्रोडक्ट. ओके, तसंच आर इज अ रिलेशन ऑन ए किंवा एन इन ए कधी असेल तर आर इज अ सबसेट ऑफ ए क्रॉस ए. ए क्रॉस ए मध्ये हे सगळे एलिमेंट असणार ना कार्टेशियन प्रोडक्ट मध्ये. ओके, सो आर इज अ सबसेट ऑफ ए क्रॉस ए, सो इट इज रिलेशन. लक्षात आलं? त्यामुळे हे रिलेशन आहे. ठीक आहे. आता ह्याचं
डायग्राफ कसा फाइंड आउट करायचा? डायग्राफ पहिल्यांदा ए मधले इलेमेंट जे आहेत ते लिहून घ्यायचे बघा, 2, 3, 4 आणि 6 हे लिहून घ्यायचे. आणि ज्या क्रमाने पेर दिलेले असतील आर मध्ये त्यानुसार डायरेक्टेड एजेस काढायचे. एजेस आता 2 2 2 ते 2 बरोबर आहे. 2 2 म्हणजे हे स्वतःशीच रिलेशन आहे. म्हणजे ॲरो बघा कसा आला, 2 पासूनच निघून पुन्हा 2 लाच गेला. ठीक आहे. पुन्हा 3 3 3 3 बघा, 3 3 म्हणजे 3 च स्वतःशीच रिलेशन आहे. ॲरो निघून पुन्हा काय आला, 3 कडेच आला. बरोबर आहे. 4 4 म्हणजे 4 मधून ॲरो निघाला आणि 4 मध्येच गेला. बरोबर आहे. 6 6 6 मधूनच ॲरो गेला आणि 6 मध्येच आला. लक्षात आलं का? डायग्राफ बघा. आता 2 4 2 4 2 पासून ॲरो निघाला, एक मिनिट, 2 पासून ॲरो निघाला आणि गेला 4 कडे. ॲरो असा दाखवायचा 2 2 4. लक्षात आलं का? ठीक आहे. आता 2 6 2 पासून ॲरो आला, 6 कडे गेला. डायरेक्शन कसं करायची? 6 कडे करायची. 3 पासून ॲरो आला, 6 कडे गेला. 3 to 6. डायग्राफ लक्षात आली? लक्षात आली का? आता तुम्ही म्हणाल हे असंच करायला पाहिजे का? इथं डायग्राम दाखवले असंच केलं पाहिजे का? तर असं काही नाही. तुम्ही क्रम इकडे तिकडे करू शकता. फॉर एक्झाम्पल बघा, आता मी इथं काढतो डायग्राम. आता मी इथं ते घेतलं 2, इथं घेतलं 4, इथं घेतलं 3, इथं घेतलं 6. 2 इज रिलेटेड टू 2, बरोबर आहे. 3 इज रिलेटेड टू 3, बरोबर आहे. 4 इज रिलेटेड टू 4, बरोबर आहे. 6 इज रिलेटेड टू 6, बरोबर आहे. 2 इज रिलेटेड टू 4, 2 इज रिलेटेड टू 6, बरोबर आहे. आणि 3 इज रिलेटेड टू 6. लक्षात आलं? डायरेक्शन डायरेक्शन कशी घ्यायची? पहिला जो काय कोऑर्डिनेट असेल ऑर्डर पेअर मधला, तो दुसऱ्याच्या दिशेने जातो. दुसऱ्या ऑर्डर पेअर मधला दुसरा जो एलिमेंट आहे, सेकंड कोऑर्डिनेट, त्याच्या दिशेने जातो. डायरेक्टेड ग्राफ लक्षात आलं का? किंवा डायग्राफ. ठीक आहे. नेक्स्ट, union and intersection. Union and intersection definition of two relation. Okay, suppose R and S are two relations from set A to set B. Okay, so R union S काय होईल? A comma B such that A comma B order pair belongs to R, or A comma B belongs to S. म्हणजे R आणि S, ठीक आहे, ह्याच्यातले सगळे रिलेशन, सगळे ऑर्डर पेअर जे आहेत ते युनियन मध्ये येणार. लक्षात येते का? आर आणि एस मधले सगळे ऑर्डर पेअर आर युनियन एस मध्ये येतील. ठीक आहे. रिपीट करायचं नाही. 1 2 असेल आर मध्ये आणि 1 2 असेल एस मध्ये, तर 1 2 एकदाच येईल. ठीक आहे. आणि इंटरसेक्शन तुम्हाला माहितीच आहे, कॉमन, बरोबर आहे. AB बिलॉंग्स टू आर इंटरसेक्शन एस such that AB belongs to R and काय म्हटलंय, and AB belongs to S, असे एलिमेंट इंटरसेक्शन मध्ये येतील. ओके, वेअर A belongs to A and B belongs to B, हे माहिती आहे आपल्याला. ठीक आहे. युनियन आणि इंटरसेक्शनचं कळलं का? सेम सेटचं जसं युनियन आणि इंटरसेक्शन असतं तसंच आहे. हॅलो.
कळलं इथं? जसं आता नेक्स्ट जसं फंक्शनचं कॉम्पोजिशन असतं सेम तसंच इथं रिलेशनचं कॉम्पोजिशन आहे. Composition of relation. Let A, B, and C be three non-empty set. R and B, R and S be two relations from A to B and B to C respectively. Okay, that is R is a subset of A cross B and S is a subset of B cross C. ही definition आहे relation ची. Okay, then we define relation from A to C denoted by RS or SR. मध्ये कॉम्पोजिशनचं चिन्ह आहे सर्कल छोटं. ओके, ॲज फॉलोज RS इक्वल टू AC such that ऑर्डर पेअर कुठले एलिमेंट आहेत AC AB belongs to R and BC belongs to S for some B belongs to B. बघा कुठले एलिमेंट आहेत कॉम्पोजिशन मध्ये RS मध्ये R मधला जो काही ऑर्डर पेअर असेल त्याचा काय करायचा सेकंड कोऑर्डिनेट बघायचा सेकंड आणि एस मधला असा ऑर्डर पेअर बघायची आपण ज्याचा फर्स्ट क्वाड्रंट हा आर मधल्या ऑर्डर पेअरच्या सेकंड कोऑर्डिनेट एकच असला पाहिजे. हा बरोबर आहे. मग आपण एसी घ्यायचा एसी कॉम्पोजिशन मध्ये. लक्षात आली का डेफिनेशन? ठीक आहे, लक्षात आलं का? आर चा सेकंड कोऑर्डिनेट आणि एस मधला ऑर्डर पेअरचा फर्स्ट हा सारखा असला तर एसी. ठीक आहे, म्हणजे समजा 1-2 असेल आर मध्ये आणि 2-3 असेल एस मध्ये तर 1-3 येणार आर एस मध्ये. लक्षात आलं का? बघा हा 2 सारखा असेल असेच पेअर करायचे. ठीक आहे, दिस रिलेशन इज कॉल्ड कंपोजिशन ऑफ आर and S or composite of R and S. Composition RS may be denoted by R into S. डॉट सुद्धा आपण करू शकतो इथं. ठीक आहे, आता इथं आपण कंपोजिशन काढू. ए दिलाय 1 2 3 4, बी दिलाय PQRS, ओके, सी दिलाय XYZ. ठीक आहे, R is a relation on A from A to B, S is a relation from B to C respectively. Okay, and R equal to 1P 1R 1S 2R 2S 3P 4S. S दिलाय PX PZ QY RY RZ SX and SZ. आता ह्याचा आपल्याला काय करायचंय कंपोजिशन फाइंड आउट करायचंय. बघा सोल्युशन वी हॅव ए बी अँड सी लिहून घेतले आपण. ठीक आहे, आर अँड एस आर रिलेशन फ्रॉम ए टू बी बी टू सी रिस्पेक्टिव्हली. ठीक आहे, आर एस सुद्धा आपल्याला दिलेलाच आहे तिथं. देन बाय डेफिनेशन ऑफ कॉम्पोजिशन एस आर मध्ये कुठले एलिमेंट येतील AC such that AB belongs to R and BC belongs to S. For some B belongs to B, right? Okay. तर पहिलं बघा इथं PP बघायचं. पहिली पेअर मी बघतोय वरती बघा R मध्ये 1P. आता S मध्ये फर्स्ट प्लेसला P असलेले कुठल्या कुठल्या जोडी आहेत बघा.
पीएक्स पीझेड दुसरी आहे का कुठली? नाही. मग 1x आलं, 1z आलं. ठीक आहे. आता 1r बघा, 1r. आता r फर्स्ट कोऑर्डिनेट ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. हॅलो हॅलो. येस सर. लाईट जरा गेली होती घरातली, नेट बंद झालेलं, मध्ये स्टॉप झालं ना. हा, आता पुढच्या जोड्या चाललेल्या आपल्या कुठल्या? हा, 1r. r फर्स्ट प्लेसला कुठे आहे? एस मध्ये r कॉमा वाय, r कॉमा झेड. मग काय आलं? 1y, 1y, 1z ऑलरेडी आपलं झालेलं आहे, बरोबर आहे. मग ते रिपीट करायचं नाही. 1s, एस कुठे कुठे आहेत बघा? पहिल्या प्लेसला 1x आणि 1z. पुन्हा हे रिपीट करायचे नाही कारण ऑलरेडी झालंय, बरोबर आहे. रिपिटेशन नाही करायचं. लक्षात आलं का? 2r, 2r, r फर्स्ट प्लेसला. आता 2r मध्ये सेकंड प्लेसला r आहे. आता आपण शोधायचे एस मध्ये की ज्याचे फर्स्ट प्लेसला आर असतील. नेट गेलं. ठीक आहे, कुठं होतो आपण? कॉम्पोजिशनचा पॉइंट झाला का क्लिअर? कॉम्पोजिशनचा पॉइंट झाला क्लिअर? हे एक्झाम्पल कळलं? पॉइंट क्लिअर झाला का तुमचा? ठीक आहे. यूज ऑफ बुलियन मॅट्रिक्स टू फाइंड union, intersection, composition and inverse of relation. Suppose A, B, C be three non-empty set. R and S be two relations from A to B. म्हणजे R is a subset of A cross B. Okay. And S is a relation from B to C. So S is a subset of B cross C. Okay, respectively. Then find out matrix. Find matrix नाही, पहिल्यांदा रिलेशन. फाइंड रिलेशन R union S, R intersection S and RS म्हणजे composition R inverse with the help of Boolean matrix. Okay, with the help of Boolean matrix. MR, MS be two matrices of the relation R and S respectively. Okay, then the matrix R union S is given by M. हा मॅट्रिक्स काय? R union S सफिक्स दिले बघा, R union S. ओके, म्हणजे जॉईन करायचं. तर जॉईन एम आर ऑफ अँड एम एस, एम आर अँड एम एस जॉईन द मॅट्रिक्स आर इंटरसेक्शन एस. नोटेशन काय बघा? एम सफिक्स आर इंटरसेक्शन एस. ठीक आहे. एम आर हे कॅप कॅप दिले, एम एस द मीट ऑफ एम आर ऑफ द एम आर ऑफ अँड एम एस. कॉम्पोजिशन matrix RS is given by MR into MS, the multiplication of MR and MS. Okay, and inverse काय? Matrix of R inverse is given by MR inverse. MR ट्रान्सपोज करायचा, MR चा ट्रान्सपोज करायचा, द मॅट्रिक्स ट्रान्सपोज मॅट्रिक्स. ओके, आता हे तुम्हाला एक्झाम्पल शिवाय लक्षात येणार नाही हे ऑपरेशन.
ठीक आहे. आता हे एक्झाम्पल आपण बघूया किती मोठं आहे. ठीक आहे. आता पुन्हा इथं मॅट्रिक्स आला बघा. मला वाटतं हे एक्झाम्पल